इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? लेखांनो मग तुम्हाला आर्मीचं महत्वच कळलेलं नाही अजून. नुसतं आपल्याकडे बॉर्डर सारखा पिक्चर बघायचा. दिवाळी लवकर गाडी देतो बस. जर तो पीस नीट कपला नाही, जर तो पीस कपला, तो पीस खराब झाला, इतका मारीन ध्यानात सुद्धा ते राहायचा नाहीस. ते नीट काप. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी स्वागत करतो आपल्या छानशा नवीन ब्लॉग मध्ये. तर आजची सकाळ नाही झाली तर दुपार झाली मित्रांनो. जेवण बिवण सगळं झालेलं आहे आणि ह्याला मी बोलवलंय आज कारण माझा हात दुखायला लागलाय आणि कटिंगचं काम माझ्या डोक्यावर आलंय आणि पीस कसं बी करून कम्प्लीट करा. आरती तार खराब होईल की यार, कमी की जरा हो का जास्त यातलं कापता येत नाही. हे बघ एवढी अख्खी ब्लेड आत बाहेर काढायची काय गरज आहे का? बसतं बाबा बसतं. हा तेवढं नीट कट करा. आणि माझ्या जीवर आले आणि एवढे मोठे पीसेस कट करायचे आहेत मला. तर आता ह्याला बोलवले हे सगळे पीसेस कट करायला. आता हे बघू कसे पीसेस कट करतोय. तुम्ही विचार करत असताना आता हे काय आहे नवीन, आता हे काय एक नवीन सांगतो तुम्हाला लवकरच. आता ह्याला कटिंग करायला लावतो ना, बघू कशी कटिंग करतोय. हा पोरगा आता 4 महिने माझ्या इथं इंटर्नशिप करणार ना. बघू सगळे पीसेस एक्झॅक्ट कट झाले पाहिजेत, नाही तर तुला काहीच चालत नसतो. बघा बिचारा 20 रुपयासाठी किती मेहनत करते. मतलब अलग ही लेवल का बंदा था. वाघ इतक्या वेळ झालं काम करतोय. वाघा चहा घे की रे, चहा आलाय अक्षरशः. चहा घे. आता चहा पाणी बी झालेलं आहे आणि ते काम होतं का नाही ते सुद्धा कम्प्लीट झाले. आता आईने मला पाठवलं पाणी आणायला आणि मी एकटाच पाणी आणायला नाही चाललो. क्रिशला बी पाणी आणायचंय, त्याच्यामुळं मी त्याच्यासोबत चाललोय. म्हणजे आपला बी कॅन कसा भरून निघाल ना. चालतो गाडी घेऊन थांबलाच आहे. झाला मंडळी. इथं लागलं बिगलं तर नाही ना, धडक बसली वाटतं. मंडळी इथं ॲक्सिडेंट झाला वाटतं लय बेकार. कशामुळे झाला सांगू का तुम्हाला? ॲक्सिडेंट हे जास्त करून ॲक्सिडेंट आहे ना इथल्या स्पीड ब्रेकरमुळं होतो. स्पीड ब्रेकर बघा, त्याचं नावाचं स्पीड ब्रेकर आहे का तुम्ही? इथून ॲक्सिडेंट होणार, लागणार नाही तर काय होणार तुम्ही सांगा. का म्हणून वरडायला लागलं काय माहिती अजून. अंकल 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 ओ हीरो क्या काम है बताओ? अपन रहते हैं अपन एटीट्यूड में रहते हैं. It's afternoon time. We are with our bro रुद्र पाठक. ये रे गपचूप चल, विदाउट वेस्टिंग टाइम. चला याला किती पाहिजे. तर मंडळी आईला काहीतरी दाखवायचं आपण, बघू काय दाखवायचे. तांदूळ ठेवले हा आणि ह्याची ती चिवडा आणि ती हा. ह्याची शेवाय आहे का, बर ह्याच्यात पापड आहेत. बर ती बंद कर. पापड हा. आणि ही साखर ह्याच्यात, हा साखर. हा ह्याच्यात कुरवडा. साखर ह्याच्यात आहे का? ह्याच्यावर साखर लिहून टाकतो बघ. अरे बघ थोडीशी काय एवढी तुला लागणार नाही. बरं हा साखर आहे ह्याच्यात. हा कुरडाया कुरड्या. ती तांदळाचे पापड. कुरड्या होत्या वे काल बालू मामाने इतक्या मागितल्या, मला वाटलं तू सगळ्या दिल्यास बॉक्स मध्ये टाकून. विचारायचं तरी ना मला. हा बघ अयो मामाला खाऊ खाऊ करायचं, मामाला पाहिजे होतं. द्यायचंच की मग. जा चल. ही पापड आहेत पापड तांदळाचे, तांदळाचे ह्याच्यात पापड, उडदाचे, त्याच्यात उडदाचे पापड, ह्याच्यात तांदळाचे पापड. हा पुढं हे ते उपासाचं आहे. उपासाचं. आणि हे तर काय सगळं दिसतंय की तुला. हा, चालतंय. फक्त जिरे ह्याच्यात ठेवलेत मी. ठीक आहे. बर जिरे बी तसल्या भरणीत ठेवून दे मग. की तर ह्याच्यात पण ह्या दोन्हीचे ड्रायफ्रुट्स ठेवलेत. ड्राय काजू फ्रुट्स बदाम. हा. शेंगदाण्याची चटणी कशात त्याच्यात आहे? आहे. त्याच्यात शेंगदाण्याची चटणी. बाकी तर सगळं दिसतंय. खालच्या डब्यात काय आहे? गव्हाचं पीठ कुठे आहे? हे काय माहित नाही होत. नाही हा ती गव्हाचं पीठ आहे. हे चिप्स आहेत वेपर्स. ते हे सगळं तर राशन आहे. झालं एवढंच आहे. काय चला. दुसरं. आईच्या हातचं आमच्या आवडीचं. हा काय आमच्या आवडीचं काय नाही आमच्या आवडीचं.
फ्रीज मध्ये पण सांग काय काय काय. नाही तर चिंच आणि ते ठेवलेले बाकीचं काय दिसतंय की हा सगळं चालतंय काय. ठीक आहे. एवढं कामाचं उडदाची डाळ ही रवा आहे ना मी भाजून ठेवलाय तो ठीक आहे? म्हणजे हा डायरेक्ट मला उपमा बिपमाला वापरताय. हा भाजून ठेवलेला आहे सगळं. बाकी इकडचं दिसते की राजमा ही राजमा आहे, हा चहापत्ती आहे. आणि ही तर राजमा आहे हा, ना. ही- ही राजमा सोयाचंक्स ही दिसते इकडे. सोया वडी येते. ते काय सोयाबीन. ठीक आहे सोयावडी सोयाबीन ठीक आहे. आणि हे तर तुला दिसतंय सगळं इकडचं तर काय नाही डबे रिकामे त्याचं काय नाही. इथलं तर समजलं ना. अरे जरा मोठे ताट जरा 2-3 अजून द्यायची की. भांड्यात एक फक्त याच्यात जिरे ठेवलेत बरं. आणि जिरा पावडर बी बनवून ठेवले सगळं. मसाले बघ सगळे गच भरलेले. हा. काय मसाले बिसाले आणायची गरज नाही ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे ना काय म्हणते तेल बिल सगळं आहे. आणि ते मीठ आहे ना पुन्हा नंतर त्याच्यात मीठ काढली साधं वाले ते संपल्यावर काळं ते घेऊन जाणार आहे मी. काळं वाटण कुठे आहे? शेंगदाणा मग घेऊन जाणार. काळं वाटण कुठे आहे? काय नाही वाटत काळं वाटण का नाही? हे की एवढेच बिर्याणी तांदूळ हे राहू दे वरतीच ठेव. हा. लगेच लागणार आहेत का वरती मध्ये ठेव. आणि ह्याच्यात फुटाने हे होतं. काळं वाटण कुठे आहे सांग. काळं वाटण पाहिजे मला. हे काय काळं वाटत. हा मग म्हणलीस की काळं वाटण आहे. काळं वाटण बिना महाराष्ट्रीयन इज. तर मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 9 आणि मी आलेलो आहे डिनर करायले. तर आज आहे डिनर मध्ये दाल भात. जास्त करून मला दाल भातच आवडतो. जसं काय मी उत्तर प्रदेशचा जन्माला आलोय किंवा साऊथ इंडियाचा जन्माला आलोय. बरं झालं आज मोकळा तांदूळ केलाय. सोबत आहे आपली आज घट्ट घट्ट भेंड्या डाळ. कशाची डाळ आहे का ही? हा मूग आणि मसूरची आज आपल्याकडं खायला डाळ आहे. सोबत पापडम आहे जे आपल्याकडे पापड बोलतात. साऊथ इंडियामध्ये ह्याला पापडम बोलतात. आणि मस्तपैकी तोंडी लावायला आपल्याला दही आहे चितळेचं. कारण आपण पुण्यामध्ये राहतोय त्याच्यामुळे चितळेचं दहीच भेटतं इथं. आता मी जेवण करतो. सोबत माझं चालू आहे आता चालू केलेली नवीन सिरीज म्हणजेच मालिका लागीर झालंची. चला मी जेवण करून भेटतो तुम्हाला. तर मंडळी आता वाजलेले आहेत आपले 10:30 आणि मी आलेलो आहे माझ्या बाल्कनीमध्ये. कारण आता आपण एक आर्ट सकाळी तुम्ही बघितला असेल की जो आपला आर्य होता तो कटिंग करून देत होता. मला हेल्प करायला आलता तो कटिंग करून देत होता. तर ते कटिंगचे पीसेस कशाचे होते ते मी तुम्हाला दाखवतोच. बट ते कटिंगचे पीसेस ह्याचे होते की आपण एक आर्ट बनवणार होतो. ते आर्ट बनवण्यासाठी ते पीसेस लागत होते. सो ते आर्टचे पीसेस मी ते कट केलेले त्याने मला दिले. त्याला मी नंतर सँडपेपरने जेवढं होईल तेवढं घासलं आणि त्याला टेपिंग केली आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट दाखवतो. तर त्याचा रिझल्ट आहे हा. सो हिअर इज द रिझल्ट ऑफ दिस. आणि आता मी ह्याला डायरेक्ट म्हणजे हे जेवढे पीसेस होते या पीसेसला आपण सगळ्यांना कनेक्ट केलं आहे. ठीक आहे. आता हे कसं बनवलेलं आहे. जर तुम्हाला ह्याचा टॅम्पलेट पाहिजे असेल तर कोणी पण मला इंस्टाग्रामला DM करू शकता. मी ह्याचा टॅम्पलेट तुम्हाला सोडेल. आणि खूप छान प्रकारे हे आपल्याला आर्ट बनवून भेटलेलं आहे. सो आता ह्याला आपल्याला पेंट करायचं आहे. सो पेंट करण्यासाठी मी घेतलेले आहेत आपले कॅमलचे आर्टिस्ट ॲक्रेलिक पेंट जे आपण त्या दिवशी आपण आर्ट स्टुडिओन घेऊन आलतो. 790चे भेटलेले आपल्याला खूप क्वालिटीवाले आहेत. सोबत आपले ब्रशेसमध्ये नॉर्मली आज घेतल्या आपण राऊंड 5 नंबर, फ्लॅट 7 नंबर आणि कुठला आहे ह्याचा नंबर मी बघितलेला आहे. ह्याचा नंबर हा पण फ्लॅटच आहे आणि हा एक राऊंड आहे 10 नंबरचा राऊंड. तर हे 4च ब्रशेस लागणार आहेत. सोबत पेंट लागणार आहे. पॅलेट घेतली आहे आणि इकडे साईडला चालू आहे आपलं लागिरे झालं जीचा एपिसोड. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट हिम अप पेंटिंग. आता त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल केल्यानंतर याचा फायनल रिझल्ट कसा येते तोही देखील तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. तर मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 11:20 आणि जे आपलं जे एलिफंटचं म्हणजे आपल्या गणेशजीचं एक प्रकारची मला तुम्ही आर्ट बनवले त्याच्यासाठी ब्लॅक कलरचा जो सगळीकडचा पार्ट होता ना तो सगळा पेंट करून झालेला आहे बघू शकता.
आणि हे जे व्हाईट स्पेस ठेवलं आहे का तिथे एक डिटेल काम करायचं आहे आणि ती इथे इथला व्हाईट